नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही मी काल जी डोअरमॅट टाकली, या डोअरमॅटला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे, प्रेम आणि आशीर्वाद तुमचे आलेले आहेत। तर ह्याच कमेंटवर ह्याच डोअरमॅटच्या व्हिडिओ खाली ज्या काही कमेंट आलेले आहेत खूप छान छान आहेत। ॲक्च्युअली मला सर्वच वाचून दाखवावंशा वाटतात, पण जास्त कमेंट वाचून दाखवलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी मोजक्याच पण सर्वच कमेंट मला खूप छान छान आलेले, त्याबद्दल मी अगोदर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार मानते। आणि त्यातल्याच मी काही मोजक्या कमेंट म्हणजे सिलेक्टेड कमेंट घेतलेल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला इथे वाचून दाखवते आणि त्यांचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते। ठीक आहे, तर बघा ह्याच डोअरमॅट खाली जी कमेंट आलेली आहे ती आहे, वर्षा तुझ्या कल्पना शक्तीला सलाम, या डोअरमॅटची बॅग सुद्धा शिवता येईल। तर खूप छान वाटतं, असे छान छान सजेशन पण भेटतात आणि कमेंट पण करतात वेळात वेळ काढून। तर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर म्हणजे कोणाच्या मिस्टरांची आयडिया असेल किंवा भावाची वगैरे असेल, तर मी जशी आयडिया आहे तशीच तुम्हाला इथे पण दाखवणार आहे। तर महेंद्र वराडे म्हणून आयडिया आहे, तर ताई मी स्कूल पाऊच बनवले, माझ्या दोनही मुलींना खूप आवडले, स्वामींचं तुमच्यावर अशीच कृपा राहो। तर हीच माझ्या कामाची पोचपावती आहे, कारण की म्हणजे माझं पाहून तुम्ही काहीतरी शिकताय, बनवताय, यातच मला कळून जातं की म्हणजे मी जे काम करते आहे ते खूप चांगलं आहे आणि त्यापासून कुणाचं नुकसान तर होत नाही आणि फायदाच होत आहे। तर हीच मला माझ्या कामाची पोचपावती मिळालेली आहे। ठीक आहे, आणि पुन्हा डोअरमॅटच्याच व्हिडिओ खाली कमेंट आहे, सुषमा शेटे ही ताईंची आयडिया आहे, वर्षा तू आजच्या व्हिडिओमध्ये माझी कमेंट वाचून दाखवली, मला काय सांगू, काय आनंद झाला, माझ्या डोळ्यातून पाणी आले, तुझे बोलणे समजून सांगणे मला फार आवडते, आजचे कचऱ्यातून कला हे मी नक्की करून पाहणार आहे, कमळाच्या फुलाचे बस्तर काल मुलगा आला त्याला दिले, त्याला खूप आवडले, वर्षा तुझे किती कौतुक करावे तितके थोडेच आहे, धन्यवाद लेकी, आभारी आहे, माझ्या मुलीचे नाव पण वर्षा आहे, तिला पण मी बनवलेले पायपुसणे दिले, तिला पण खूप आवडले, मी सांगितले वर्षाकडून शिकले, खूप खूप धन्यवाद लेकी, आभारी आहे। तर खूप मनापासून धन्यवाद मावशी तुमचे, आणि असेच आशीर्वाद आपल्या चॅनल सोबत आणि माझ्यासोबत राहू द्या, हीच तुमच्याकडे मी विनंती करेन। त्याचबरोबर त्याच व्हिडिओ खाली म्हणजे डोअरमॅटच्याच कमेंट आहे त्यांची, मी इथं स्क्रीनशॉट देते तुम्हाला। सुरेखा जोशी म्हणून आयडिया आहे, खूपच सुंदर बनवली आहे डोअरमॅट, तुझे करावे तेवढे कौतुक कमी आहे, एवढ्या सुंदर सुंदर वस्तू बनवतेस, आमच्यापर्यंत त्या वस्तू सगळ्या पोहोचतात, त्याबद्दल तुझे मनापासून आभार। तर खूप मनापासून धन्यवाद ताई तुमचे। तसेच तुम्ही असेच चॅनलशी कनेक्ट राहा, मी तुम्हाला माझ्या डोक्यात अजून खूप म्हणजे आयडिया आहेत आणि त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत। तर मला वेळ लागतो, कारण की व्हिडिओ शूट, एडिट करणं, अपलोड करणं हे सर्व मी एकटीच करते, त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर डोअरमॅटच्याच व्हिडिओ खाली कमेंट आहे, मीनाक्षी सरोदे म्हणून आहे, खरंच वर्षाताई टाकाऊतून टिकाऊ पायानं करणं व कमी वेळात करणं ही फार छान आयडिया आहे, परमेश्वर तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो, परमेश्वर चरणी प्रार्थना। खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे ताई। त्याचबरोबर अरुणा शिंदे म्हणून आयडिया आहे, अगं ताई तुझा फोन नंबर दे, मी 65 वयाची मावशी आहे, तुझ्या सर्व बॅगा खूप आवडतात, खूप छान माहिती देते, मनापासून धन्यवाद। खूप मनापासून धन्यवाद मावशी, असेच आपल्या चॅनल सोबत तुमचे आशीर्वाद राहू द्या। आणि सोशल मीडियावर कसं डायरेक्ट मोबाईल नंबर देणं म्हणजे रिस्क असते ना, त्यामुळे मोबाईल नंबर नाही देऊ शकत, पण कमेंट थ्रू मला तुमच्या भावना पोहोचल्या आणि असेच तुम्ही कनेक्ट राहा आपल्या चॅनल सोबत आणि तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोहोचतात आणि मी त्या वाचते पण, त्यामुळे तुम्हाला काही विचारायचं जरी असेल तर तुम्ही मला ते कमेंट थ्रू विचारू शकता। तर मी आज इथं मोजक्याच कमेंट घेतलेल्या आहेत, तरी पण यापेक्षा म्हणजे खूप छान छान कमेंट येतात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। आणि काहींच्या कमेंट किंवा नाव घेण्यामध्ये विसरले असेल तर ते पण तुम्ही म्हणजे मला माफ करा, कारण की मी सर्व कमेंटला रिप्लाय देत असते आणि एकही कमेंट अशी नाही की ज्याला मी व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये रिप्लाय दिलेला नाही, वाचण्यात जरी ती कमेंट आली नसली तरी पण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि करणार पण आहे इथून पुढे पण। त्यामुळं तुम्ही असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणि आजचा व्हिडिओ पण मी सुरुवात करते, जर हा व्हिडिओ खूप मोठा झाला तर मी हा व्हिडिओ फक्त कमेंटवरतीच बनवेन आणि जर असं वाटलं मला 10 ते 12 मिनिटाचा आहे तरच मी त्यामध्येच पण पुढचा व्हिडिओ ऍड करेन। ठीक आहे, तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊज पीसचा जो उरलेला कापड आहे त्याचाच रियूज इथे करणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, हा ब्लाऊज पीसचाच उरलेला कपडा आहे आणि त्यानंतर मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे, याची रुंदी आहे 8 इंच आणि लांबी आहे 12 इंच। ठीक आहे, मी इथे तुम्हाला जर कॅनव्हास पेपर नसन घ्यायचा तर तुम्ही अशी कोणतीही एमटी गोणी घेऊ शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती। ठीक आहे, तर एवढ्याच कापडापासून म्हणजे एवढ्याच तुकड्यापासून आपल्याला हे बनवायचं आहे। ठीक आहे,
म्हणजे फक्त एवढेच आयताकृती कापडापासून रेक्टँगल पिसापासून आपल्याला ही पाऊच म्हणा मोबाईल पाऊच बनवायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नंतर आपण याला उलट्या साईडने कॅनव्हास चिटकून घेणार आहोत प्रेस करून. तुम्ही जर गोणी घेतली असेल तर तुम्हाला त्याला अगोदर चारही बाजूने स्टिचिंग करून अशा तिरप्या टिपा मारून ती पूर्ण जोडून घ्यायची, जे तुम्ही घेतलेलं असेल ते. ठीक आहे, तर मी कॅनव्हास पेपर जोडून घेत आहे. हा जो आपण ब्लाऊज शिवायला गळ्यांना वापरतो तोच कॅनव्हास पेपर आहे. तो असा प्रेस केल्यानंतर एका बाजूला चिकटतो. आता एक्स्ट्राचा कपडा मी कट करते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेलं आहे. तर मी इथे अस्तर पण कट करून घेतलेलं आहे. याची पण 8 बाय 12 इंच लांबी रुंदी आहे. ठीक आहे, त्या अशा पद्धतीने आपण ठेवून घेत आहोत. आता मध्यभागी आपल्याला 4 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे जी आपली 8 इंच रुंदी आहे त्या साईडने आपण 4 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि इकडे खाली 2 इंचावरती मार्क करत आहोत. तेच कटिंग करून घेऊया. आणि एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत आणि कडेकडेने आपण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे, तर चला आता शिलाई मशीनवर. अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर एवढा भाग आपण ओपन ठेवलेला आहे. आता हा अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही पण साईडने आपण 2-2 इंचावरती मार्क करून घेत आहे. मी तुम्हाला टेपने पण दाखवत आहे जवळून. तर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने यावरती ठेवून घ्यायचं आहे, जिथे आपण 2 इंचाची मार्किंग केलेली आहे त्यावरती. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि हा पण पार्ट आपल्याला असंच ठेवून घ्यायचा आहे आणि या तीनही बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे ते अशा पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे, तर बघा पुन्हा एकदा समजावून सांगत आहे. एक फोल्ड केली, 2 इंचावरती मार्क केलेले आहे आपण तिथे, आणि पुन्हा अस्तरची पण अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही संपूर्ण हे 4-5 बाजू दिसत आहे त्या सर्व बाजूनी स्टिचिंग करून घ्यायची आहे. अगोदर मी टाचणी लावून घेत आहे, जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल. ठीक आहे, तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी वरच्या 4ही बाजूंना व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा असे छोटे छोटे कट पण देऊन घेत आहे मी, जेणेकरून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे इथे जे आपण ओपन ठेवलेला आहे तिथून. ठीक आहे, इथे जो ओपन भाग आहे आपण हा स्टिचिंगच्या वेळेस शिवलेला, तिथून आपण हा पूर्ण कपडा असा बाहेर काढून घेत आहोत. तर अशा पद्धतीने पलटी मारून घेतल्याच्या नंतर इथे जे ओपन स्पेस दिसत आहे म्हणजे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे क्लोज करून, आणि पुन्हा पूर्ण याला आपण टॉप स्टिच पण देऊन घेणार आहोत. ठीक आहे, तर बघा टॉप स्टिच देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला इथे बघा तुम्हाला मी स्टिचिंग पण दाखवत आहे. अशा पद्धतीने आपले पॉकेट किंवा पाऊच बनवून तयार होणार आहे. तर मी इथे वेलक्रू घेतलेले आहे. तुम्हाला टच बटन हवं असेल तर तुम्ही ते पण लावू शकता. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी वेलक्रू पण लावून घेतलेले आहे आणि आतमधली शिलाई पण बघू शकता तुम्ही, कुठलीच शिलाई आपली बाहेरून दिसत नाहीये. तर बघा असा खूप मस्त असं आपण हे मोबाईल पाऊच पर्स बनवून तयार केलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने एकदम रेडीमेड स्टाईल आपलं हे मोबाईल पाऊच म्हणा किंवा वॉलेट, छोटंसं मिनी वॉलेट पॉकेट बनवून तयार झालेलं आहे. तसेच मी या अगोदर पण एक पाऊच दाखवलं होतं, हे टोटल 3 पॉकेटचं आहे. हा पण व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा. ठीक आहे, तर खूप सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पण पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे, आणि प्लस याची पण. तर तुम्हाला जो म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षा फॅशन या चॅनलला. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.
थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ. जय शिवराय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि हे आपण एकच पॉकेटचं मिनी वॉलेट म्हणा, पर्स, पाऊच बनवून तयार केलेलं आहे. ठीक आहे. आणि फक्त एकच आयताकृती कापडापासून आपण हे तयार केलेलं आहे. जास्त म्हणजे काही कापडाची पण गरज नाही पडत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं काही शोचं बटन वगैरे लावायचं असेल तर ते पण लावू शकता. बाय बाय.